एक अत्यंत मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते। पैठणच्या नाथसागरातून आज गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले। पैठणचा जायकवाडी प्रकल्प नाथसागर धरणातून आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 6 गेट उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले। जायकवाडीचा प्रकल्प नाथसागर जलाशय 97.30% क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व ऊर्ध्व भागातील धरणामधून येणारी आवक बघता आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान गेट क्रमांक 10, 16, 18, 19, 21 आणि 27 असे एकूण 6 गेट उघडून 0.5 फूट उंचीने 3144 क्युसेसचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। याबाबत आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल असंही प्रशासनाने सांगितले। दरम्यान कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरता गोदाकाठच्या गावांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी व नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असं आवाहन जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशय पैठण यांनी केले। दरम्यान गोदावरी नदीपात्रात पैठणच्या नाथसागरातून विसर्ग चालू झाल्यामुळे गोदाकाठच्या जनतेमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण पसरले, कारण गेल्या आठवड्यात अतिमुसळधार आणि अतिवृष्टी होऊन सर्वच ओढे नाले आणि नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे या पाण्याने आणखीनच वाढ होईल। याबरोबरच जर आणखीनही पावसाचे प्रमाण वाढले तर मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे, म्हणून काही ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरले।